ॲक्युप्रेशर? तुला येतं ॲक्युप्रेशर? हो काकू, लग्नाआधी मी शिकले होते. आता तुमची ऍसिडिटी ना ॲक्युप्रेशरचे हे पॉइंट्स प्रेस करून 10 मिनिटात बरी करून देते. अगं दुखते. हो काकू, थोडासा त्रास होईलच ना, थोडं सहन करा. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. वाटतंय ना बरं? किती गुणाचेस ग तू, सगळ्यांना आपलंसं करून घेतेस. खरंच कार्तिकी, तुझं सगळं चांगलं होईल. माझे खूप खूप आशीर्वाद आहेत तुला. आता जर तुम्हाला बरं नाही वाटलं आणि तुमची जळजळ जर नाही थांबली ना, तर मला अजून 10 मिनिटं ॲक्युप्रेशर करावं लागेल. हा नको नको, 10 मिनिटं काय, 5 मिनिटात बरं वाटेल. 5 मिनिटांनी आत्ताच बरं वाटायला लागलाय. नको ते तुझे परत प्रेशर. सावकाश. काकू हे घ्या तुमचे पैसे. आणि मी पुन्हा येईन. मला नेक्स्ट टाइम आपण फेशियल पण करूया. ओके, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक गॉड हा तू आलीस, नाही तर खरंच डोकं खाल्लं होतं माझं. हॅलो, बोला. हो हा अश्विनी, आटपलं का तुझं? हो झालं, म्हणजे आटपलंच आहे सगळं. आम्ही पार्लर लॉकच करतोय, तुम्ही या मला घ्यायला. मी तुला पिक करायला येतोय. चालेल. हो. अश्विनी, तू कॉलेजला गेल्यानंतर जर असे क्लायंट आले ना, तर माझं काय होणार आहे माहित नाही. गॉड नोज. अच्छा बरं, ते जाऊ दे. काय झालं कॉलेजमध्ये? मीन्स ऍडमिशन झालं ना? काय ग, काय झालं? केदार गाणं गायलेलं आहे. आता बघूया या गाण्याला टक्कर देण्यासाठी आणखीन कोणता स्पर्धक येतोय. मला माहिती आहे पुढचा स्पर्धक कोण आहे, पण सावंत काकू मी काउंट करतो, मग आपण ठरवूया. ओके, 10, 20, 30, 100. सावंत काकूवर नंबर आलाय. सावंत काकू गाणं गायचं. ए, चिटिंग नाही पाहिजे. मी नाही गाणं म्हणणार. अरे याला काय अर्थ आहे? अहो म्हणा की, तेवढीच आम्हाला गंमत. अच्छा, म्हणजे तुम्हाला गंमत हवी म्हणून मी गाणं म्हणायचं का? मी एक काम करतो, मी गाणं गातो, तुम्ही नाचा. चालेल? हो हो. जरा सूर दे, मी गाणं म्हणतो. हा प्लीज. अशा प्रकारे गाणं मी खूप छान गायलेलं आहे. सावंत काकू, तुम्हाला तुमच्याकडे कणीस आहे, तुम्ही ते संपवू शकता. ओके, तर आता पुढचा कंटेस्टंट आहे. कोण आहे? काकू. आता मी यांच्या आवडीचं गाणं म्हणते, पण सगळ्यांनी मला साथ द्यायची. यस. शिल्पी, चल ना.
तू खरंच आत तुझ्या पोटात आहेस? मी ना तुझी मोठी बहीण, मोठी ताई तुझी. आपल्या घरात आहे ना आतापर्यंत मी एकटीच लहान होती, पण आता तू जेव्हा येशील ना तेव्हा मी तुझी मोठी ताई. मी ना तुला माझं सगळं शेअर करेन. माझा टिफिन, माझी खेळणी, माझा खाऊ, सगळं. आपण आहे ना आपल्या दोघांची एक टीम करायची. हा, तू बाहेर आल्यावर. तुला माहितीये का, तुला एक मोठा दादा पण आहे, संजू. संजू दादा, तो पण खूप चांगला आहे. आधी आहे ना आम्ही सगळे एकत्र राहायचो, पण ही मोठी माणसं असतात ना ती खूप वेडी असतात. त्यांच्या वेडेपणामुळे ना आम्हाला असं वेगवेगळं राहावं लागतं. मी त्याला खूप मिस करते. आता आम्ही फक्त स्कूलमध्येच भेटतो, पण मी संजूला खरंच खूप मिस करते. पण आपलं असं व्हायला नको. मला कुठेच सोडून जायचं नाही. हा, आपल्या दोघांची एक टीम. कुहू, नाही कुहू, मी आता तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि हे बाळ सुद्धा तुला या घरातल्यांना सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही सगळे एकत्र खेळा, गोष्टी शेअर करा. या बाळाला सुद्धा तुझ्यासारखी गोड ताई पाहिजे ना. रडतेस का? रडू नको. आईने मला सांगितलं, आज तुला त्रास नाही द्यायचा, तिला त्रास होऊन पण नाही द्यायचा, तिला रडायला नाही लावायचं. तुझ्या पोटात बाळ आहे ना, मग बाळाला त्रास होणार. आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही, मग बाळाला पण त्रास होणार ना. अगं नाहीतर तो माझ्यावर चिडेल आणि मामाची आणि तुझी फ्रेंडशिप जशी खराब झाली आहे ना, तशी आमची दोघांची पण होईल. कुहू, तुझा सगळा होमवर्क होत आलाय ना? चल लवकर आवर बघ. तू पण तू पडलीस कशी ग? कुहू चल ना ग, आवर. आहे बघ, हे घे पुस्तक. जा जा चल. माझा तर होमवर्क झाला, तुझं बटन लावून झालं का? नाही, लावते. मी जिंकली. बघितलं, तू हारलीस. ऐक ना, आता मी उद्या ना मस्त संजू बरोबर पण रेस लावेल स्कूल मध्ये. माझी प्रॅक्टिस झाली ना, मग मी जिंकेल, त्याला हरवेल. ठीक आहे. कुहू, आपण एक काम करूया का? उद्यापासून माझं काम आणि तुझा होमवर्क अशी रेस लावूया दररोज. ठीक आहे. आई, ऐक ना, मला उद्या टिफिन मध्ये काय देणार तू? माझं फेवरेट देशील? काय ग? इकडे ये. थोडस जास्त दे, म्हणजे मी संजूला पण शेअर करेल. हो, देईन जास्त. थँक्यू. अगं हो, जा सगळं घेऊन जा पटकन. अरे आवाज खाली. काय फालतूपणा लावलायस तू? घटस्फोट देणार आहेस पंकजला? इतकी हिंमत आली तुझ्यात? आणि त्याला सोडून तू कुठे जाणार आहेस? हे सगळं तुला आयुष्यभर पोचणार आहेत का? त्याच्यावर केलेली केस मागे घे आणि गप गुमान माझ्या बरोबर चल. नाही. तर शांतपणा करू नको. तुला कोणी विचारलेलं नाहीये की तुला काय पाहिजे. एकतर एवढं सगळं होऊन सुद्धा पंकज सगळं विसरायला तयार आहे. तुला मोठ्या मनाने माफ करतोय तो. त्याच्याबरोबर परत सुखाने संसार कर. ही शेवटची संधी आहे. शिरते का काही डोक्यात? तुला शेवटचं सांगतोय, माझ्या बरोबर नाही आली तर ते परिणाम लय वाईट होतील. चल. काय चाललंय? तुमचं काय चालू आहे? दुसऱ्याच्या संसाराची कशाला वाट लावताय तुम्ही? अच्छा, म्हणजे तुला पंकजने पाठवलंय? चल निघ. कार्तिकी यांना सांग, तुला इथे नाही राहायचं, तू माझ्या बरोबर येतेस. चल.
तुझ्या आणि पंकज मधली भांडणं तू बाहेर आणलेली आहेस. आता ते उगाच ताणू नकोस. चल इथून. मी इथनं कुठेही येणार नाहीये ती, समजलं तुला? तुम्ही कोण आहे मला सांगणाऱ्या? तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला इथं डांबून ठेवलंय आणि तुम्ही तिचे कान भरताय. तुमच्यामुळेच तिने पंकजला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. बऱ्या बोला ना इथनं निघ, नाही तर मी पोलिसांना बोलवे ना. बोला, बिंदास बोलवा. उलट मीच पोलिसांना सांगेन की तुम्ही कार्तिकीला तिच्या मर्जीशिवाय इथं डांबून ठेवलंय म्हणून. हे बघा, मला कोणीही इथे डांबवून ठेवलेलं नाहीये. मी इथे राहते ते मी माझ्या मर्जीने राहते. ए, जास्त चुरू बोलायला शिकलीस तू. घरी चल आणि काय सांगायचं तुझ्या नवऱ्याला सांग. साधं डोकं वापर. बिन नवऱ्याच्या बाईला समाजात कुणी विचारत नाही. तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंयस ना, म्हणून माझ्याकडून बेस्ट विशेष. आणि कसं आहे, आता तू फायनली तुला जे आवडतं ना ते शिकणार आहेस. आपल्या बिझनेसच्या एक्सपेन्शनसाठी तू घेतलेले डेडिकेटली एफर्ट्स हे एवढे आहेत. सो मी खूप हॅपी आहे. आणि तुझ्या ह्या डेडिकेशनचा, एफर्टचा आपल्या बिझनेसला खूप फायदा होणार आहे. काय ग, काय झालं? जेनी, माझ्या लेक्चरची वेळ पण ना 12 ते 4 आहे अगं. आणि पार्लरमध्ये क्लायंट्स पण ह्याच वेळेला जास्त येतात ना, म्हणून परत एकदा तुझ्यावर कामाचा खूप लोड पडणार आहे ना, म्हणून. अश्विनी, हे मला माहित होतं आणि म्हणून मी ह्यावर सोल्युशन काढून ठेवलेलं आहे. बघ, सकाळी 9 ते 11, दुपारी 4:30 ते 8 या वेळेमध्ये आपण तुझ्या अपॉइंटमेंट्स घेऊया. आणि सॅटर्डे संडे तर कॉलेजला सुट्टी असणार आहे. आणि सॅटर्डे संडेचा पार्लरचा रश तू अटेंड करू शकतेस. तू अगदी फुल प्लॅनिंगने उतरली आहेस. येस. प्रश्न अगदी सहज सुटला. खरंच थँक्स. म्हणजे घरीही जरा प्रॉब्लेम आहेत, पण तुझी साथ आहे ना इथे, म्हणजे मी ते सगळं मॅनेज करेन. म्हणजे शिल्पीची तब्येत थोडी नाजूक आहे, बाबांची आणि यांच्या औषधाच्या वेळा, नाश्ता, जेवण, पण मी करेन सगळं. आता विचार केलायस ना की नीट सगळं मॅनेज करायचं आणि पुढे जायचं. सो सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. आणि काही महिन्याचा तर प्रश्न आहे ग. चला आता कामाला लागूया. मिसेस गोखले येणार आहेत. मला तुमच्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्रतीक खूप चांगला मुलगा आहे. त्यांनी जे काही चुकीचं केलंय मयूच्या बाबतीत, ते सगळं माझ्या सांगण्यावरनं केलं त्यांनी. मी खूप खालच्या थराला गेले होते. माझ्या सांगण्यावरून त्याने काय केलं हे सांगायची सुद्धा मला खूप लाज वाटते आता. अगं तू काय बोलते, कळतंय का तुला? आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. माझ्याकडनं ज्या चुका झाल्यात त्या आज मला बोलू द्या, मला कबूल करू द्या, नाहीतर आयुष्यभर मला ते खात राहील आणि सतत माझ्यावर आणि माझ्या बाळावर अशीच संकट येत राहते. अच्छा, म्हणजे तुझ्या बाळावर संकट येऊ नये म्हणून हे सगळं तू आता कबूल करतेस? नाही नाही मयू, खरंच असं नाहीये. मी तुमच्याशी इतकं चुकीचं वागले, इतकं वाईट वागले, पण तरीही तुम्ही माझी काळजी घेताय, माझ्या बाळाची काळजी घेताय, माझे विचारपूस करता, माझ्यासाठी इतकं सगळं करताय तुम्ही. इतके कॉम्प्रोमाइजेस केलेत माझ्यासाठी. तुमच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा मी नाही घेऊ शकत आणि म्हणून मी या सगळ्याची कबुली देतेय. खरंच स्वार्थ असल्याशिवाय शिल्पी माफी मागेल यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. नाही नाही बाबा, खरंच नाही. मी खूप चांगल्या इंटेन्शन. खोटं बोलतेस तू. का माहितीये, तुला ना आता आमच्या सगळ्यांची गरज आहे म्हणून तू खोटं बोलतेस, नाटक करतेस. हे सगळं तू ना एकटी पडलीस आता, कारण विक्रम नाही ना लग्न करणार आता तुझ्यासोबत. हिला ना सपोर्ट हवाय म्हणून हे सगळं करते ही. शिल्पी, या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. मयू, तू ना भोळेपणाचा आणून चुकीची कबुली करू नकोस. माझा मुळीच विश्वास नाहीये तुझ्यावर. तुझ्यामुळे ना मी आईशी भांडले, तिला दोष दिला, कायम तिला चुकीचे ठरवत राहिले आणि तुझ्यामुळे प्रतीक माझ्यापासून लांब गेला. मयू, मयू प्लीज शांत हो बाळा, नको ना रडू. मयू, अगं
शिल्पी, मुलगी ही घराण्याची अब्रू असते आणि तू आपल्या घराण्याची अब्रू घालवायला निघाली होतीस. अरे त्या पोरानं बरं वाईट केलंस तर मयुरी सोबत आज आपण कुणाला तोंड दाखवायला उरलो नसतो. मला बोंबलून बोंबलून सांगत होती हे सगळं शिल्पीने केलंय, शिल्पीने केलंय. पण मी तिला काय सांगितलं माहिती की नाही, माझी बहीण या थराला जाऊच शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स होता मला तुझ्यावर. आज तुझ्या या परिस्थितीत सुद्धा ना या घरात तुला सगळ्यात जास्त प्रोटेक्ट ही अश्विनी करते. आणि तू तू हिच्या माझ्या मुलीच्या बाबतीत इतक्या खालच्या दराला गेलीस. शी. तुझी चूक आता तुला करून ना काही उपयोग नाहीये. जाऊ द्या ना, झालेल्या गोष्टी उघडण्यात काय उपयोग आहे. तू तुझ्यावर विश्वास नाही ठेवला आणि या बाईवर विश्वास ठेवला. माझं चुकलं ग, पण आता डोळे उघडलेत माझे. आता बस, चल. या घरात तुला आता स्थान नाही. हो ऐका ना, नका ना असं करू. तिला अशा अवस्थेत बाहेर काढणं खरंच चुकीचं आहे. नका करू असं. नाही अश्विनी, शिल्पीला या घरात स्थान नाही. देव न करो उद्या प्रतीकमुळे आपल्या मयूवर पण अशी अवस्था ओढवली असती तर आपण मयूलाही असंच घराच्या बाहेर काढलं असतं का. अश्विनी, वहिनी, मी खूप चुका केल्यात. प्लीज आता त्यासाठी तू दादाशी भांडू नकोस प्लीज. शिल्पी तू थांब. मी तुम्हाला शेवटचं विचारते, शिल्पी या घरात राहणार आहे की नाही. नाही. जर शिल्पी या घरात राहणार नसेल तर मीही राहणार नाही. हिच्यासाठी, या शिल्पीसाठी जिने इतकी कटकारस्थानं केली तुझ्या विरुद्ध, तिच्यासाठी तू हे घर आणि आम्हा सगळ्यांना सोडून जातेस. तुला कळतंय का तू काय बोलतेयस. हो मला कळतंय मी काय बोलते. कारण शिल्पी आत्ता या क्षणी प्रेग्नेंट आहे आणि आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. अहो एखादी अनोळखी प्रेग्नेंट बाई जरी असली ना तरी आपण तिला बसायला जागा देतो. तर ही या घरातली मुलगी आहे, आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे ना. मग तिला आपण बेघर करायचं अशा प्रेग्नेंट असते वेळी. बस पाया पडतो तुझ्या, पाया. म्हणजे काय काय बोलू का हिला मी. एखाद्याला पाठीशी घालायची एक सीमा असते अश्विनी. हे बघा, मी कुणालाही पाठीशी घालत नाहीये किंवा मी असंही म्हणत नाही की ती चुकीची आहे किंवा ती बरोबर वागते. मला आत्ता या क्षणी सगळ्या गोष्टींपेक्षा माणुसकी महत्वाची वाटते बास. कारण ती प्रेग्नेंट आहे. आपल्या मुलीला बर्बाद करण्याचा प्रयत्न केलाय. मला सांगा ना, सारखं तेच तेच बोलून काही उपयोग आहे का. हा, आपली मयू काही चुकीचं वागली का. नाही वागणार, कारण आपल्या दोघांचे तिच्यावर संस्कार आहेत. मग का सारखं सारखं तेच बोलताय. म्हणून आपण या शिल्पीला माफ करायचं. वा, मग रागराग करून तरी काय होणार आहे सांगा ना मला. तिने तिची चूक कबूल केली आहे ना. अगं पण अश्विनी, हे बघा, आपण सगळे या एकाच घरात राहणार आहोत ना. मग एकमेकांबद्दल मनात अडी ठेवून राहण्यापेक्षा मागचं सगळं विसरून एकत्र राहूया ना चांगल्या मनाने. ही माफी मागते. ही ना एक नंबरची नाटकी बाई आहे. याच्या अगोदर सुद्धा हिने ही सगळी नाटकं केली आहेत. सगळे सॉरी बोलून झालेत आणि पुन्हा हेच केलंय तिने. कार्तिकी, ती फिजिओथेरपीसाठी गेली आहे. ताई आहे. ती पार्लर मध्ये गेली आहे. ठीक आहे, मी नंतर येतो. एक मिनिट, मी आहे इथे. तुला दिसत नाहीये का मी, की माझ्याशी बोलायचंच नाही असं ठरवलंयस. काल इथे जे झालं ना ते आलंय माझ्या कानावर. आणि इतकं सगळं कळल्यानंतर तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छाच नाहीये.
विद्युत, मी आजपर्यंत घरच्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं वागले त्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली मी. आणि मयुरीच्या बाबतीत तर मी खरंच खूप चुकले, खूप जास्त. आय रिअली फील सॉरी फॉर दॅट. आय फील गिल्टी. मी तुझी पण माफी मागते. सॉरी, खरंच सॉरी. तुझ्या एका सॉरी म्हणण्याने पूर्वीसारखं सगळं नीट होणार आहे? नाही होणार कदाचित, पण दुसरं ऑप्शन नाहीये माझ्याकडे. मला प्लीज आणखी एक संधी दे. आता माझ्याकडून असं खरंच काही नाही होणार. मी प्रॉमिस करते, मी असं कधीच नाही वागणार. आपल्या आपल्या बाळासाठी तरी मला माफ कर. कदाचित आपल्या दोघांसाठी सुद्धा ही एक नवी संधी असेल, एक सेकंड चान्स असेल आपल्याला मिळणारा. हा सेकंड चान्स? शिल्पी, जेव्हा तू आपल्या बाळाबद्दल मला सांगितलंस ना, तेव्हा मागचं सगळं विसरून मी एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार केला. कारण मला माझी जबाबदारी टाळायची नव्हती. पण अनफॉर्च्युनेटली मला एकच उत्तर मिळालं की जर आपण परत लग्न केलं ना, तर ती फक्त आणि फक्त एक ऍडजस्टमेंट असेल आपल्या बाळासाठी. त्या पलीकडे आपल्या संसाराला काहीच अर्थ नसेल. कारण माझ्या मनात तुझ्याविषयी काही फिलिंग्सच नाहीयेत. पण शिल्पी, मला आता असं वाटतंय ना की आपण पूर्वीसारखं एकत्र नाही राहू शकत. त्यामुळे आपल्या या लग्नाने ना आपलं काही भलं होणार आहे, ना संजूचं, नाही त्या बाळाचं. आणि म्हणून तुझा हा बाळ वाढवण्याचा निर्णय जरी मला मान्य असला ना, तरी त्यासाठी आपण पुन्हा लग्न करावं हे मला नाही पटत. आणि हो, राहिला प्रश्न बाळाचा, तर आपल्या बाळाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारेन. समजलं? हॅलो, आपण अश्विनी वाघमारे बोलताय का? हो, बोलते. हॅलो, मी स्नोई फॉल रिसॉर्ट म्हणून बोलतोय. स्नोई फॉल रिसॉर्ट? हा, बोला. आमच्या रिसॉर्टच्या चेनमध्ये वापरण्यासाठी आम्ही काही हर्बल प्रॉडक्टच्या शोधात आहोत. आम्हाला असं कळलंय की तुम्ही अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून काही इफेक्टिव्ह फेस पॅक तयार करताय. तुमच्या फेस पॅकचे काही सॅम्पल्स तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता का? हो, काहीच प्रॉब्लेम नाही, पाठवू शकतो ना आम्ही. मग तुम्ही जर सॅम्पल पाठवलं तर आम्ही आमच्या कस्टमर्सचा फीडबॅक घेऊ. आणि ते प्रॉडक्ट जर का आवडलं तर आमच्या रिसॉर्टच्या सर्व चेनमध्ये आम्हाला ते वापरता येईल. माझा रेफरन्स तुम्हाला कोणी दिला? आमच्या क्लबमध्ये एक गोल्ड मेंबर आहे, दिव्या नागपाल. तुम्हाला माहिती असेल की त्या सेलिब्रिटी आहेत. त्यांनी तुमचं नाव रेकमेंड केलं. हो, मी त्यांचा ना मेकअप केला होता. तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट्स हवेत? सध्या तरी फक्त फेस पॅक हवा आहे, पण तो लार्ज क्वांटिटीमध्ये हवा आहे. कारण आमच्या सगळ्याच ब्रँचेसमध्ये आम्हाला सायमल्टेनियसली तो फीडबॅक गोळा करायचा आहे. सो अराउंड 500 पॅक्स तरी लागतील. किती? 500? आमचं मॉन्सून वेकेशन पॅकेज सुरू होत आहे, त्यामुळे तुम्हाला उद्यापर्यंत डिलिव्हरी करता आली तर बरं होईल. 500 पॅक 24 तासात? इतकी मोठी ऑर्डर इम्पॉसिबल. मी तुम्हाला थोड्या वेळाने कळवलं तर चालेल का? हो, चालेल. आणि अजून एक, हे सॅम्पल पॅक जरी असले तरी आत्ता फेस पॅक बनवण्याकरता जो खर्च येईल तो आम्ही देणार आहोत. फक्त यात आता कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मार्जिन नसेल. हां, ठीक आहे, मी विचार करून कळवते तुम्हाला. हां, ओके, कळवा तुम्ही. नको हो. हे बघ, ही आपल्या बिझनेससाठी ना खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्यांना नकार नाही देऊ शकत जेनी. अगं, आपण जर त्यांच्यासाठी काम केलं ना तर आपल्याला खूप पब्लिसिटी मिळेल. खरंच. अगं हो, पण मला कळतच नाहीये की आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत. अगं, होईल ग सगळं मॅनेज. हे बघ, आता ना सगळ्यात अगोदर आपल्याला लिस्ट काढायला हवी, कोणते कोणते प्रोडक्ट लागणार आहे आणि किती प्रमाणात लागणार आहेत. हां, आपल्याकडे चंदन आहे ना? हो. गुलाब पाणी? हो. मला वाटतं गिलोय नाही आहे, ती मागवावी लागेल आपल्याला. आणि आंबे हळद साधारणतः अर्धा किलो.
डब्या. बबन पांडे. एक मिनिट, एक मेसेज करते तुला, चेक कर. नंबर काय अंडरवर्ल्डचे नंबर आहे का हे? नाही, तू छोटे प्लॅनिंग करतच नाही ना आता, डायरेक्ट मोठा गेम. प्लीज यार, कधीतरी सिरियसली बोलत जा माझ्याशी. बोल, काय झालं? ते तुम्हाला पॅकेजिंगसाठी छोट्या छोट्या डब्या पाहिजेत ना, तर मॅन्युफॅक्चरर्सचे नंबर्स आहेत ते. विक्रमच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा काम करत होते ना, तर तिकडे असे काही क्लायंट्स होते, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणारे अशा डब्यांचे. तर त्यांचा डेटाबेस आहे माझ्याकडे. त्या दोघांपैकी कोणालाही कॉल कर, ते हेल्प करतील. करतो. हा, अश्वगंधा टाक 2 चमचे मयो. अरे काय चाललंय तुझं? जरा सांभाळून शिंकायचं ना. एक तर या पावडरमुळे शिंका येते, आणि शिंका आल्यावर माणूस शिंकणारच ना. तुम्ही पण. हा, तुला तर कारण पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. बस की बघ, शेनी बघ, मयू बघ कशी खाली मान घालून काम करते. हा, प्राजक्ता, अगं बस ना शांत. जेनी, मला ना खूप टेन्शन येतंय ग. ते गिलॉय नाही मिळालं ना, तर आशू आपल्याला आहे ना बाकीचं पण सामानाचं काही करू देणार नाही. अरे आशू, अश्विनी, हे बघ बरोबर झालंय का? म्हणजे मिक्स वगैरे बरोबर आहे ना? काही टाकायचंय का अजून? अगं पण त्याच्यात गिलोय टाकावी लागेल ना. अरे ते गिलोय, ते हैदराबादचा एक डीलर सापडला, पण तो म्हणतोय माल आहे माझ्याकडे, पण डिलिव्हरी करायला त्याला 2-3 दिवस लागतील. अरे पण मागचा डीलर आपल्याला द्यायला तयार होता ना गेलो, मग त्याच्याकडून का नाही घेतले? बाबा हो, त्याचे प्रोडक्टचे रेट ना मार्केटच्या रेटपेक्षा खूप जास्त आहेत, आणि आपल्याकडे प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे. ते जर प्रोडक्ट त्याच्याकडनं घेतले तर आपला लॉस होईल. आणि काय आहे ना बाबा, आता त्याला माहिती आपल्याला गरज आहे, समजलं ना, म्हणून त्याला माज आलाय, म्हणून तो रेट एकदम टाईट पकडून बसलाय. होईल काहीतरी मॅनेज. आपल्याकडे जे काही सामान आहे ना, आपण त्याने सुरुवात तर करूया. बाकीचं सामान नाही आणलंय अगं मी. अगं तू गेली होतीस ना आणायला? हो गेले होते मी आणायला, पण आपले जे नेहमीचे डीलर आहेत ना, त्यांच्याकडनं जर होलसेल रेटमध्ये माल घ्यायचा असेल तर त्यांना 2-3 दिवस अगोदर सांगावं लागेल असं त्यांनी सांगितलं. म्हणाले की पावसाळ्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे इन्ग्रेडियंट्स खराब होतात, आणि दुसऱ्या डीलरकडनं घेतलं तर नुकसान होईल ग आपलं. म्हणजे आपल्याला रिसॉर्टवाले जेवढे पैसे देत आहेत ना, त्याच्या 1.5 जास्त खर्च येईल आपल्याला, म्हणून नाही घेतले. काय करायचं मग? काहीतरी करावंच लागेल ना आपल्याला. काही करून ही ऑर्डर पूर्ण करावी लागेल. अश्विनी, मी तुला आधीच म्हणाले होते की ऑर्डर कॅन्सल कर, नको घेऊयात म्हणून. आता आपण कसं सगळं हे मॅनेज करणार? काय उपयोग नाही झाला त्याला फोन करून, त्याच्याकडे मालच नाही, त्याची डिलिव्हरी 2-3 दिवसांनी येणार आहे. परत तोच प्रॉब्लेम. पुढच्या 2 तासात जर आपल्याला सामान मिळालं तर ही ऑर्डर आपण लवकर कंप्लीट करू शकू. गणू, या सगळ्यातनं काहीतरी मार्ग दाखव ना. हॅलो. हॅलो, अश्विनी मॅडम का? हा बोलते. मॅडम, मी आयुर्वेद केअर एजन्सी मधून बोलतोय. तुम्हाला गिलोय हवंय ना? हो, आमच्याकडे अवेलेबल आहे, पण तुम्हाला स्वतः इथे येऊन घेऊन जावं लागेल. मोठ्या प्रमाणात गिलोय का लागणार आहे या संबंधित एक डिक्लेरेशन फॉर्म भरून त्यावर तुमची सही पण लागेल. हो चालेल ना, मी करेन सगळं. तुमच्याकडे अजून काही रिक्वायरमेंट असेल तर तेही सांगा मॅडम. आमच्याकडे सर्व अवेलेबल आहे. नक्की नक्की सांगेन. थँक्स. हा, आणि हो हो हो, निघते लगेच निघते.
अहो चला, झालं आपलं काम, आपण लगेच निघूया. म्हणजे या माणसाकडे गिलोय आहे, पण त्याला कसं कळलं की आपल्याला गरज आहे? हो बाबा, मी सोशल मीडियावर सगळ्या डीलर्सना कॉन्टॅक्ट केलेला ना, सो त्यांच्या रेफरन्सनी कॉल केला असेल त्यांनी. आता चर्चेमध्ये वेळ घालवू नका, लगेच निघा तुम्ही, चला. आणि माझ्या या शिंका थांबायला पण काय औषध असेल तर येताना घेऊन या. येतो. एक वेगळंच प्रकरण. कसलं प्रकरण? शिंकांचं. वा वा वा, हे एवढं केशर बघितल्यावर मला असं वाटतं की मी श्रीमंतच झालो की काय. हो ना, आपला हा ब्युटी प्रोडक्ट मार्केटमध्ये बूम झाला ना की आपण सगळे श्रीमंत होणार आहोत. चला चला चला, खूप कामं झालीत, श्रम परिहार आलेला आहे. सर्वांनी चहा गरम गरम प्या. चला. तुम्ही पण या ना बॅग बनवायला, मजा येईल तुम्हाला. नको ग बाई, हे बघ, आपल्याला ज्यातलं काही कळत नाही ना त्यात उगाचच नाक खुपसायचं नसतं. हे बघ, माझ्याकडून जर काही चुकी झाली तर केवढं महागात पडेल. त्यापेक्षा मी आपले तुम्हाला खाऊ घालते. सावंत काकू, काकूंनी आज ताबा घेतला स्वयंपाकघराचा. सकाळपासून तिकडेच आहेत, फुल टशन तुम्हाला. हो का? हो, त्या दमल्या असतील ना. आता 4 BHK ना मी संध्याकाळसाठी मदत करते. त्यांनी किचन मध्ये तर आता जायचंच नाही. आणि आता की नाही मी रात्रीच्या जेवणासाठी पुलाव आणि सार करते. कमाल. ते खायला आणि सगळ्यांना मदत करायला एक मेंबर आणखी वाढलं. वा 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 वा, बैस बैस. हा बघ, तुझ्या नशिबात आता 1 कप शिल्लक राहिलाय चहा. चल, हा चहा घे आणि मस्त कामाला सुरुवात कर. काय? आणि आज जितकं काही अश्विनीला मदत करता येईल ना तेवढं चांगलं होईल बघ. हो, पण ताई आणि श्रेयस आहेत कुठे? हे काय? अरे खूप चांगली न्यूज आहे, आपल्याला गिलोई मिळालीये. अरे वा, अरे वा, गुड. आता तू पण आम्हाला जॉईन हो. चल. हो हो, करते मदत, पण त्या अगोदर ना मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. शिल्पी, ठीक आहे, चला हवी आता. हो थांबा म्हटलं ना. शिल्पी. हा, काय ग? शिल्पी, थँक्स. काय बरी आहेस ना? तिला कशाला थँक्स बोलतेस? अहो, मगाशी आपण त्या दुकानात गेलो होतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की मयुरीने सोशल मीडियावरनं त्या डीलरचा नंबर शोधलाय, पण तसं नव्हतं. मी जेव्हा त्या पेमेंटच्या रिसिप्ट साइन करत होते ना तेव्हा लक्षात आलं की डीलरचं तेच नाव आहे जे शिल्पीने सजेस्ट केलं होतं. हो ना? बघितलं, तिच्या एका फोनमुळे आपल्याला गिलोय मिळाली आणि आज तिच्यामुळेच आपली ही सगळी ऑर्डर कंप्लीट होणार आहे. वहिनी, मला खरंच मनापासून मदत करायची होती, सो मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. काय ऐकतेस तू सगळं शिल्पीचं? हा, काय ऐकतेस? तिला प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व करायची गरज नाहीये अश्विनी. अहो, पण ती मदत करत असेल तर तिची मदत घ्यायला काय हरकत आहे? मला ती डोळ्यासमोर सुद्धा नकोय. हे तुझ्या हट्टापायीनं तिला घरात घेतलं आणि सहन करतोय मी. त्यावर आता तू तिला सगळ्यात इन्क्लूड करणार? मला अजिबात चालणार नाही. कुणीतरी ना मला जेव्हा मी बिझनेस सुरू केला ना एक सल्ला दिला होता की बिझनेसमध्ये शत्रू जरी मदत करत असेल ना तरी त्याची मदत घ्यायची. मग शिल्पी तर घरातलीच आहे ना. तुम्हाला कळला तुझा? कोणीतरी नाही, मीच सांगितलेलं. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना तिची मदत घ्यायची नाहीये, मग नाही घेत. तसं मला वाटलं होतं की तिची मदत घेतल्याने आपल्या बिझनेसला फायदा होईल, आपली पब्लिसिटी होईल. पण तुम्हाला वाटतंय ना आपण असं काही करायचं नाही, मी नाही करणार. मी तिला जाऊन सांगते की शिल्पी, मला तुझी मदत नको. झालं.